वेलकम टू पिंशू किचन। आज आपण चमचमीत आणि चटपटीत असं आवळ्याचं लोणचं बघणार आहोत। आणि हे मी कच्च्या आवळ्याचं लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। 1 ते 1.5 वर्ष आरामात आपलं आवळ्याचं लोणचं टिकते आणि घरीच याचा मसाला बनवलेला आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि लोणचं टाकताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 2 किलो आवळे घेतलेले आहे। बघा, आवळे छान मोठाले आणि ताजे फ्रेश आवळे घेतलेले आहे मी। शक्यतो आवळ्याला आपल्या डाग नसावा, थोडेफार डाग असले तर चालते, ते आपण सुरीच्या साहाय्याने काढू शकतो। असे एक एक आवळं करून मी 2 वेळा पाण्यातून धुवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे। आणि एका कॉटनच्या कपड्यावर काढत आहे। आवळं बनवण्याची एकदम मी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता 2 घंटे फॅन खाली मी वाळून घेतलेले आहे आवळे। बघू शकता पाणी कसेच राहिलेले नाही। ही एक महत्त्वाची टिप आहे। 1.5 कप मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा सोप, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 2 चमचे मेथी दाणे, 1 वाटी राई, 1 चमचा हळद आणि 1 वाटी लाल तिखट घेतलेला आहे। मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते लोणच्यात आपल्या। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। छान तापली की आपल्याला मेथी दाणे छान भाजून घ्यायचे आहे। मेथी दाणे हे 2 ते 3 मिनिटात छान भाजल्या जाते। जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर गडबडपणा येतो। त्यामध्ये मी आता जिरं टाकलेलं आहे भाजण्यासाठी। ओवा टाकत आहे 1 चमचा, छान भाजून घेतलेलं हे पण। सोप टाकायचे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण कढई छान तपलेली आहे। आता कढई गरम असल्यामुळे जिन्नस लवकर भाजले गेलेले आहे। त्याच कढईतले जिन्नस काढून घेतले आणि त्याच्यात मी 1.5 चम्मच तेल टाकलेलं आहे। आणि बघा, आवळे एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आणि 2 तास फॅन खाली वाळूनही घेतले आणि नंतर पुसून घेतले, तर अशा सुरीच्या साहाय्याने छान आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। त्याला वळखण असते, आवळ्याच्या फोडीला पाकळ्या असते, त्याच पाकळ्याच्या आकाराने फोडी करून घ्यायच्या आहे। शक्यतो इथं लोखंडी सुरीचा वापर करू नका, स्टीलचा सुरीचा वापर करा, त्यामुळे आपलं आवळ्याचं लोणचं हे काळं पडणार नाही। झटकीपट आवळ्याच्या फोडी आपल्या तयार होते, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे। बघा किती छान आणि लवकर फोडी तयार होत आहे। आणि आपण लोणचं बनवण्यासाठी जे प्लेट किंवा डिश घेतो, तिला सुद्धा पाणी लागलेलं नसावे, छान कोरडं करून घ्यावी डिश, आणि आपले हातसुद्धा कोरडे असावे। बघा, अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेले आहे। आता मी जवळून दाखवते व्हिडिओ। जे आपल्या आवळ्याला खाचे असते ना, लसणाच्या पाकळ्यासारखे, त्या पाकळ्यात बरोबर सुरी आपल्याला टाकून पाकळ्या करून घ्यायच्या आहे। बघू शकता, बघा किती फास्ट आपल्या फोडी आवळ्याच्या फोडी छान कापल्या जात आहे। तर गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये 2 चमचे गरम व्हायला। आता तेल गरम झालेलं आहे। थंड होईपर्यंत आपण ज्या आवळ्याच्या फोडी केल्या त्याच्या छान पतल्या पतल्या फोडी करून घेऊया। आता आपण जे जिन्नस भाजले होते ना छान कढईमध्ये, ते मिक्सरला छान जाडसर असे वाटून घेऊया। जिरं, ओवा, सोप, मेथी दाणे बघा छान भाजल्या गेलेले आहेत, वाटून घेतले जाडसर असे मी। अप्रतिम असा सुगंध येत आहे। आता राई घेतलेली आहे, ती छान मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायची आहे। तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घेऊ शकता, आवडत असेल तुम्हाला तर, पण या राईमुळे आपल्या लोणच्याला छान कलर येणार आहे। बघा, हे सुद्धा जाडसर मी मिक्सरला फिरून घेतलेली आहे। 1 वाटी मोहरी घेतली होती, तर मोहरी आणि पहिले जे जिन्नस आपण मसाले बारीक करून घेतले होते एकत्र करून घेऊया। आता तेल छान गरम
केलं होतं ते थंड झालेलं आहे 15 ते 20 मिनिटांनी, बघू शकता तुम्ही. तर त्यात 1 वाटी चटणी टाकूया. तर हे बारीक केलेलं मोहरीचं पीठ टाकलेलं आहे, जाडसर असं रवेदार केलेलं, आणि 1 चमचा मीठ, पुन्हा अर्धा कप मीठ टाकलेलं, एकूण 1.5 कप मीठ टाकलेलं आहे. हळद 1 चमचा. छान एकत्र असे एकजीव हे जिन्नस पूर्ण करून घ्यायचे आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. आवळे आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खाल्लेले हे चांगले असतात. आता छान सर्व लोणच्याचा मसाला थोडा थोडा करून आपण आवळ्याच्या फोडीला मिक्स करून घेऊया. बरेच जण म्हणतात की कुठलेही लोणचं केलं तर भरपूर तेल टाकलं असतं आवळ्याचं लोणचं टिकते. तर तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, पण माझ्या प्रत्येक लोणच्याच्या रेसिपीला तेल हे मी जास्तही नाही आणि कमी टाकलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक, आता हे मी पूर्ण मसाला हा टाकून घेतलेला आहे लोणच्याचा. प्रत्येक फोडीला आपला हा मसाला लागलेला असते. तेल जर जास्त टाकलं असतं तर आपण तेल एकीकडं आणि मसाला आणि आवळ्याच्या फोडी एकीकडं होतात. बघा किती छान कोटिंग झालेली आहे. अप्रतिम असा सुगंध येत आहे लोणच्याचा. घरच्याच घरी आपण मसालासुद्धा तयार केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बघा छान. आता मी काचेचे जार घेतलेलं आहे, त्यात आता लोणचं भरूया. ही भरणी छान स्वच्छ नीट आणि कोरडी करून फॅनखाली वाळून घ्यायची आहे. ही एक महत्त्वाची टीप आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि मग सर्व मसाले जिन्नस एकत्र करून घेतलेले आहे. आणि ताटसुद्धा कोरडं असलं पाहिजे, पाणी नसलं पाहिजे आणि आपल्या चमच्यालासुद्धा. त्यामुळे आपलं लोणचं 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते, सबस्क्राईब करा. आपण आवळे हे वाफून घेतलेले नाही आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते. थँक्यू.